तुम्हाला तुमचा पाय असा मानेच्या मागे घेता येतो का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर हे शक्य आहे आणि प्रॅक्टिसने शक्य आहे. कारण तुम्ही जेव्हा फॉरवर्ड बेंडिंगची प्रॅक्टिस सुरू कराल ना करायला, जसं पश्चिमोत्तानासन, जाणूशिरासन, ही सगळी आसनं आहेत ना आपल्याला या आसनांपर्यंत पोहोचवतात. आता मी जेव्हा क्लासेसमध्ये हे आसन घेते तेव्हा पहिले महिलांना असं वाटतं की हे आम्हाला कसं काय जमेल आणि आपण हे करू शकतो का? पण ते जेव्हा ह्या प्रॅक्टिस करायला घेतात, म्हणजे हातात पाय घेतात, असा डोक्यावर लावतात, तेव्हा त्यांना आत्मविश्वास येतो की हे आपल्याला जमू शकतं. आणि ते कशामुळे जमतं? कारण आधी फॉरवर्ड बेंडिंगची बरीचशी आसनं घेतलेली असतात, म्हणजे जाणूशिरासन घेतलेलं असतं, दंडासन, पोश्चरल ट्रेनिंग झालेली असते. म्हणजे यासाठी प्रॅक्टिस कुठली आहे? तर या सोप्या सोप्या आसनांची आहे. आणि आमचा उद्देशच आहे की तुम्हाला ही अवघड आसनं जी आहेत ना ती दाखवून सोपी आसनं करून घ्यायची. आणि त्यामुळे आम्ही या अवघड आसनांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला सोपी सोपी आसनं जी आहेत ना फॉरवर्ड बेंडिंगची ती करता आली पाहिजेत. आणि ती जर तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला मग हळूहळू पुढे जाता येईल. म्हणजे एकपाद शिरासन तुम्ही घालायला सुरुवात केली की तुम्हाला द्विपाद सुद्धा जमेल. असं द्विपाद शिरासन जमेल. किंवा सुप्त गर्भासन आहे, हे सुद्धा खूप छान आसन आहे. दोन्ही पाय असे मानेच्या मागे घेऊन नमस्कार करून शांतपणे थांबायचं. त्यानंतर विपरीत टिटीभासन फॉरवर्ड बेंडिंग मध्ये खूप चांगलं आसन आहे. हे आसन आहे, कर्णपीडासन आहे, हलासन आहे. म्हणजे किती वेगवेगळी आसनं आपल्याला करता येते. आता ह्या आसनांचा सराव कुठे आहे? मी मगाशी सांगितलं पश्चिमोत्तानासनामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अंगठे पकडायला घ्याल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमची फॉरवर्ड बेंडिंग आत्ता कुठे आहे. तुम्ही हा पाय हातात घेऊन डोक्याला लावाल किंवा डोक्यापर्यंत जात नाही असं समजेल तुम्हाला. तेव्हा प्रॅक्टिस कुठली करायची? तर फॉरवर्ड बेंडिंगची सोपी आसनं करायची आहेत. आणि हेच तुम्हाला समजलं पाहिजे की आपण प्रॅक्टिस कशी करायची. आणि त्यासाठी ही वेगवेगळी आसनं आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता बघा, प्रसाद दादा मगासपासून थांबलाय, छानपैकी द्विपाद शिरासनामध्ये थांबलेला आहे. श्रुती क्रौंचासन करते. म्हणजे ही वेगवेगळी आसनं फॉरवर्ड बेंडिंग मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पाठीच्या कणाला चांगली फिरत भेटते आणि त्याचा परिणाम काय होतो? लवचिकता वाढते आणि त्याबरोबर आपल्या पाठीचा कणा सुद्धा बळकट बनतो. आता तुम्ही ही आसनं करत असता तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला थोडी बॅकवर्ड बेंडिंग करणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे भुजंगासन किंवा उष्ट्रासन, तर यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून तुम्ही पुढे पूर्ण उष्ट्रासनात जाऊ शकता. म्हणजे काय की पूर्ण उष्ट्रासन नाही पण साधं उष्ट्रासन आपण करू शकतो, सोपं उष्ट्रासन आपण करू शकतो. चक्रासनाचा सराव आहे. ही आसनं कधी करायची? पण जेव्हा तुमची प्रॅक्टिसची जी इंटेन्सिटी आहे ती वाढत जाईल आणि तुम्ही यामध्ये सारखं सारखं आसन करत राहाल तेव्हा तुम्हाला ही आसनं जमतील. आणि मग पुन्हा फॉरवर्ड बेंडिंग, पुन्हा आपण पश्चिमोत्तानासनाकडे यायचं. म्हणजे एकदा जाणूशिरासन, एकदा पश्चिमोत्तानासन, मग बॅकवर्ड बेंडिंग, मग फॉरवर्ड बेंडिंग, असं करून करून तुम्हाला हळूहळू एकपाद शिरासन घालायला येईल. असं पाय तुमचा मानेच्या मागे घेऊन जाता येईल. आणि त्यामध्ये मग तुम्ही पुढे काय करू शकता? दुर्वासन सुद्धा करू शकता. म्हणजे एका पायावरती उभं राहू शकता. अशा पद्धतीने दुर्वासन करू शकता. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीची
प्रॅक्टिस आपल्याला या आसनांमधून करता येते बघा. आणि ही प्रॅक्टिस जेव्हा आपल्याला जमते ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपली फॉरवर्ड बेंडिंग कशी वाढत चाललेली आहे आणि किती फायदा होतोय. आणि हे सगळं सांगण्याचं महत्त्व काय आहे की आसनं तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला आत्मविश्वास येईल आणि तुम्ही अजून पुढे जाल आणि त्याच्यातली रंगत तुम्हाला कळेल आणि मग आसनं करता 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 तुम्हाला गोडी लागेल आणि ही गोडी टिकवून ठेवण्याचं काम करा. दररोज योगासनं करा, प्राणायाम करा, निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगा.